बीडमधील कालचं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नव्हतं असं राऊतांनी म्हटलंय। राज ठाकरेंच्या वाहनावरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही, आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं असं संजय राऊतांनी म्हटलंय। सुपारी फेकणाऱ्यांमध्ये मनसैनिक असतील असं राऊतांनी म्हटलंय। आरक्षणावर सर्वच राजकीय पक्षांनी संयम बाळगणं गरजेचं आहे, मनसेने आम्हाला इशारा देऊ नये, भाजपला द्यावा असंही राऊतांनी म्हटलंय। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या। त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी। आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात। कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल, त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील, पण ते सगळ्यांचं एक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही। आम्हाला इशारा आणि धमकी देऊ नका, तुम्हाला जर धमक्या द्यायच्या असतील तर फडणवीस आणि महाराष्ट्र धुळ्यांना द्या असं संजय राऊत म्हणाले। कोणाला? नाही, ती शरद पवारांची सोंगटी आहे, ती करवली, त्यांच्या अमंगल कार्यातली करवली आहे ती, कळलं का? ती उंबरठ्यावरती बसून तिकडेच आयुष्य जिजवणार। बऱ्याच दिवसानं सुपारीचं पीक चांगलं आलेलं आहे सध्या, आणि त्याच्यामुळे ह्या सुपाऱ्या फेकल्या असतील, परंतु हे प्रतिकात्मक आहे। कारण ज्या पद्धतीनं सुपाऱ्या घेऊन राजकारण केलं जातं मनसेचं, त्याची ही प्रतिक्रिया। सगळ्या सुपाऱ्या आपण मागितलेल्या महाराष्ट्रातल्या, आणि जे आंदोलन केलं शिवसैनिकांनी काय चुकीचं आंदोलन नाही। हा दौरा कशाचा आहे? हा दौरा येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला, आमच्यातले गेलेले गद्दारांना कशा पद्धतीनं मदत होईल त्याचं हे नियोजन आहे। त्याच्यासाठीच्या या सुपाऱ्या आणि त्या सुपाऱ्याची अंमलबजावणी आता थोडंसं केली जाते, हाच तो प्रकार आहे। मनसेच्या नेत्यांनी जो काही इशारा दिला ते तुमच्याही गाड्या फिरतील, तुमचेही नेते दौरे काढतील, आणि त्यानंतर हातभार फाटल्यानंतर, पॅन्ट पिवळी झाल्यानंतर आज संजय राजाराम राऊत आज सांगतो त्याची शिवसेनेची भूमिकाच नाही, उसाली उभाट्याची भूमिकाच नाही। मनोहर जोशींना साहेबांना देश स्टेजवरून शिवाजी पार्क करून उतरवलं, तो आदेश उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचाच होता। सांगावं कोणी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी खोटं बोलतोय म्हणून। अशा पद्धतीचे घाणेरडे आंदोलन ते आदेश हे मातोश्रीवरूनच दिले जातात, आणि मग नंतर अंगाशी आल्यानंतर मी तो नव्हे हे सांगण्याचा निर्लज्जपणा त्यांचा कामगाराचा पुढे येऊन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।